अब किनारे लगा प्रभु जी, नव किनारे लगा, नव किनारे लगा प्रभु जी, नव किनारे लगा। माझ्या जीवनामध्ये ते तर दिश्य तुकोबरायच्या जीवनामध्ये नसेल. याचं कारण असं आहे, दुःखाच्या शास्त्रामध्ये काही प्रकार सांगितले, त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख एक आहे, पापाचं दुःख आहे 2, आणि तिसरं गर्भवासाचं दुःख आहे. हे 3 नसेल कळले तर अजून 3 सांगतो. एक आध्यात्मिक दुःख आहे एक आधिभौतिक दुःख आहे 2, आणि एक आधिदैविक दुःख आहे 3. एवढे 3 दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. सोपं पटल असं आपण या अभंगाची भूमिका तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवणार आहे. पहिलं दुःख दारिद्र्याचं दुःख आहे. जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख येण्याचं काय कारण आहे, मी त्याही दिवशी कीर्तनात बोलून गेलो की तुकोबरायला त्यावेळेस तुकाराम महाराज लोक नव्हते म्हणत, तुकोबा सावकार म्हणायचे. काय म्हणायचे? पुण्यातील सर्वात प्रसिद्ध सावकार आप्पाजी गुळवे यांची मुलगी तुकोबरायांना दिली. आता खरं सांगा, सावकार कधी गरीबाला पोरगी देईल का हो? राजकारणी माणूस एखाद्या गरीबाला पोरगी देईल का? तो त्याच्या तोलामोलाची सोयरीक पाहिजे, त्याच्या तोलामोलाचा जीवाई पाहिजे, बरोबर आहे का नाही? जगद्गुरु तुकोबराय त्या काळामध्ये तुकोबरायची 12 गावची जहागिरी होती. 350 एकर जमीन होती. सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं तुकोबरायकडे होतं. त्या सोडून बाकीचं या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे शिष्य होते. साधा जिल्ह्यातला खासदार जर ओळखीचा असला, आमदार जर ओळखीचा असला, तर तुम्ही कोणाचं लिटिगेशन काढता, कोणाची गच्ची धरता, कोणालाही धमकी देता का? आमदार तुमच्या ओळखीचा आहे, खासदार तुमच्या ओळखीचा आहे. 5 वर्षाचा आमदार जर परिचयाचा असला तर तुम्ही परिसरामध्ये कोणाला भेट नाहीये. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील त्या महात्म्याला काय अजिबात नाही लक्ष देऊ नाही का? तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कधी आलंच नाहीये. याचं कारण गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नाही बोलू परी पाळीले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मानश्री एका अन्न करता मेली. दुष्काळ पडल्यानंतर जो महात्मा देवाला म्हणतो बरं झालं देवा, शावकारकी गेल्यानंतर जो महात्मा देवाला म्हणतो बरं झालं देवा, याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या महात्म्याची बायको मेल्यानंतर तुकोबराय देवाला म्हणतात देवा बरं झालं बायको, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे अधुसरे पिरा गेले, बरे अधुसरे पिरा गेले, बरे झाले दुष्काळे पिढा गेली. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये, पापाचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं असेल महाराज? झुंजारते एक विष्णुदास जगी,
पाप पुण्य अंगी न टळे त्या. हे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण तुकोबरायचं घ्या. तुक म्हणे आम्ही अग्निरूप लागणे पाप लागणे पाप. तुका म्हणे आम्ही झालो निरूप, लागणे पाप पुण्यंगा, लागणे पाप. म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागणे पाप पुण्यंगा, लागणे पाप पुण्यंगा. तुका म्हणे आम्ही झालो पाप पुण्यंगा, लागणे का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्य अंगा. अशा अवस्थेला जगद्गुरु तुकोबराय प्राप्त झाले होते की त्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्य नाही. लक्ष देऊ नाही का. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही दोन, मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख अजिबात नाही. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू. गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मौस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा द्यास असे. पण ऐका ना, तुकोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख कधी आलंच नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. मग महाराज जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही दोन, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही तीन. मग तुकोबरायसारखा महात्मा देवाला म्हणतो तरी कसा, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी करा. तुकोबराय सांगता, देवा ऐक, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले, बायको अन्न करता मेली तरी तुझा परमार्थ सोडला नाही. मग एवढं तुझं देव करून, एवढं तुझं चिंतन करून, एवढी तुझी सेवा करून त्याचा फायदा काय. दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय आणि त्या दूर जाण्याला कारण जर काय असेल तर जाळ आहे. काय जाळ. तुकोबरायच्याच अंतकरणातली परिस्थिती असं नाहीये महाराज. गवळणी सुद्धा देवाला सांगता, देवा ऐक, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. देवा काय नाही केलं तुझ्यासाठी. निळोबरायची गवळणी, याचे लागी होते जियेले भोग, याचे लागी हो केले नाया, याचे लागी हो अष्टांगाची योग, याचे लागी हो अष्टांग याचे लागी हो याचे लागी हो तरी केली हे सूचना, जन्मोजन्म तरी केली हे सूचना. किती गोड भाव आहे पहा. गवळणी देवाला सांगतात, याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नानायाग, याचे लागी वो अष्टांगादि योग, याचे लागी वो या विषया
जन्मांतरी केली हे सूचना. देवा तुझ्यासाठी काय नाही केला मी, याचे लागी वो मंत्र जप केला, रात्रंदिवस तुझं चिंतन केलंय देवा. याचे लागी वो वेदांत पाहिला. आणि एवढं सगळं करून आमच्या पदरात काय पडलं रे देवा, काय मोकलिले वनी सावजानी वेधिले. देवा एवढं तुझं देवदेव करून रात्रंदिवस तुझं चिंतन करून तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले, नवऱ्याचा त्याग केला, सासू सासऱ्याचा त्याग केलाय, लेकरांचा त्याग केलाय, समाजाचा त्याग केलाय, आणि तुझ्यासाठी आम्ही जंगलात आलो. तू काय दिलंय आम्हाला, काहीच नाही. मग गवळणीच्या अंतकरणातलं दुःख गवळ तुकोबराय प्रकट करतात. कानया रे कानया रे कानया रे जगदे, कानया रे कानया रे कानया रे जगदे. देवासोबत भांडत असताना सांगतात, कृष्णा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय आम्ही. लक्ष देऊन ऐका. देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, मग तू काय दिलंय आम्हाला. कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. गवळणी म्हणतात देवा, ओ मैंने छोड़ दिया ए जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला, अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय देवा, आणि एवढं तुझं चिंतन करून एवढं तुझं देवदेव करून आमच्या पदरात काय पडलं. याचं कारण, देव दूर जाण्याचं कारण जर काय असेल तर जाळं आहे. काय जाळं. जाळं म्हणजे मच्छीमारी माशी पकडण्यासाठी घेऊन जातात त्याला जाळं म्हणतात. बरं, पारधी समाजाचे लोक हरणी पकडण्यासाठी जंगलात जे लावतात त्याला काय म्हणतात, जाळत म्हणतात. एखादा पक्षी पकडायचा असेल, हरिण पकडायचे असेल, दुसरे काही हिंस्र पक्षी पकडायचे असेल तर जंगलामध्ये जे लावल्या जातं त्याला काय म्हणतात, जाळं. पण तुमच्या डोक्यात जे जाळं आहे, माझ्या डोक्यात जे जाळं आहे ते मला सांगायचं नाहीये. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व, जाळं या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. नको त्या गोष्टीविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवलं की दुःख सुरू होतं. महाराज मी नेहमी सांगत असतो, नाही त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणता, नाही त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. घर बांधू नका असं माझं मत नाही. 50 कोटीचं घर बांधा, पण घर तुमचं आहे असं म्हणू नका. घर जर तुमचं म्हणावं तर तुम्ही आता कीर्तनाला चोर येऊन चोरी करून गेले तर घराने चोराला अडवलं का.
अजिबात नाही. काय झालंय माहितीये का, सर्व गोष्टीला तुम्ही आपलं म्हणता, आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. आहे तुमचंच, पण संसार करत असताना संसार कमळासारखा करा. कमळ गटारामध्ये उगवतं. कमळाचा एक चांगला गुण असा आहे, ते गटारामध्ये उगवून सुद्धा गटाराचा एक शिंतोडा सुद्धा अंगावर घेत नाही. संसारी असावे असोडे असावे. तसं संसारात राहत असताना माणसाने तसंच राहायचं. ममत्व तुमच्याही दुःखाला कारणीभूत आहे, माझ्याही दुःखाला कारणीभूत आहे, त्याला एक जाळं म्हणतात आपण.